session convened by the government. What's your comment? Because state has the agenda on the women reservation, one nation, one election, uniform civil code likely to. Hello, Anil Desai का बाइट हो गया podium by the announcement by the central government that special session is being convened from 18th of September to 22nd of September. Now, central government and everyone is aware that Ganeshotsav, that is Ganesh festival, is the biggest festival in the state of Maharashtra. Not only Maharashtra, I would say it is being celebrated all over India. And during this important festival, the convening the special session doesn't go well with our purpose. I mean, why so much of hurry? And without consulting the opposition, without giving any kind of hint to any other party, this kind of hurry is being done, and that is not only political parties but even people at large are surprised. So you see there is a conspiracy of they're trying to put some bill in this session, which is being announced. The agenda may be anything. Agenda of the parliament session may be special parliamentary session, may be any subject. But the timing is of essence. Why are you making it? I mean, never in the history this has happened. And people of Maharashtra, 12 crores people of Maharashtra, we are taken aback that why? सर देवेंद्र फडणवीस ने कहा है कि जो इंडिया अलायंस की मीटिंग हो रही है बेसिकली इनका एकमात्र एजेंडा है कि नरेंद्र मोदी को कैसे हटाए, बाकी इनका कोई एजेंडा नहीं है। जो एजेंडा है वो एजेंडा पॉलिटिकल पार्टीज को जरूर अपोजिशन है। इंडिया अलायंस एक विकल्प के रूप में आया है, परिवर्तन चाहते हैं लोग और लोग बताएंगे कौन चाहिए और कौन नहीं। तो इसमें पॉलिटिकल पार्टीज के ऊपर इस तरह की बयानबाजी फडणवीस साहब ने करना ये अपने आप में बहुत कमी दिखाता है कि पूरा उनका जो आत्मविश्वास अभी तक कहते रहे वो ढल गया है। सर ये उसका बहुत बड़ा उदाहरण। देसाई सर 18 सप्टेंबर पासून देशाचा सर एक न्यूज ऐसी आ रही है कि कमेटी बना दी गई है वन नेशन वन इलेक्शन पर, तो अब कहीं ना कहीं इस दिशा में कदम बढ़ रहा है, इसको कैसे विपक्ष कैसे देखेगा? एक दिशा एक वन नेशन वन इलेक्शन बाय होम, कमेटी बीइंग फॉर्म बाय होम, सेंटर दैट इज व्हाट आई एम सेइंग, that is what we are doing, that whatever your agenda is, I mean it needs to be discussed, it needs to be taken opinion from the political parties who are there. Opposition is completely high right, they are not aware. All political parties which are there congregating here for India Alliance meeting last year, no one was aware. Even हिंदी में भी इसमें बता दीजिएगा सर मराठीमध्ये आज नेमकं काय शेड्यूल असणार आहे, कुठल्या घोषणा होतील आज मराठीमध्ये? मराठी तारखेला या इंडिया अलायन्सच्या बैठकीबाबत 30 तारखेपासून आपण सुरू केलं। 30 ऑगस्टला माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारजी, काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चांगली वार्तालाप झाला, मीडियाशी सगळं बोलणं झालं। संपूर्ण कार्यक्रम 31 आणि 1चा कसा असेल ते झालं। काल आपण पाहिलं की काल शानदार इथं अनौपचारिक का होईना पण मोठी बैठक या 28 पक्षांची 26 पक्ष बंगळुरूला होते, त्यानंतर 28 पक्ष इथे झाले। त्यामुळे हा वाढता प्रतिसाद बघता काल बैठक झाली, त्यानंतर यजमानपद उद्धवजी आणि शिवसेनेजवळ असल्यामुळे काल त्यांनी एक चांगलं भोजन, रात्रीचं भोजन दिलं आपल्या सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना। आणि वातावरण आपण बघता इथं जोरदार वातावरण आहे, उत्साह आहे, लोकांमध्ये आनंद आहे आणि एक परिवर्तन येत आहे। या देशामध्ये जे लोकांना वाटत होतं असुरक्षितता असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल, हे प्रश्न जे भेडसावत होते त्याला कुठंतरी पर्याय या निमित्तानं इंडिया अलायन्सच्या निमित्तानं मिळत आहे। यानं कुठंतरी वातावरणामध्ये आपण बघतोय एक जोर धरलेला आहे आणि हा जोर कायम असाच वाढत जाणार आहे। निवडणुका कधी महाराष्ट्र काय सगळ्या राज्यांचे लोक मतदार हे उत्सुक आहेत, तयार आहेत की त्यांना विकल्प हवा आहे, पर्याय हवा आणि तो पर्याय इंडिया अलायन्सच्या पदावरती आज निर्णय होईल का? काँग्रेसकडनं खरगेंचं नाव येते, कुठेतरी नितीश कुमारांनी सुरुवात केलेली मोठ मारायला, त्यामुळे त्यांचे नाव चर्चेमध्ये आहे, काय वाटतंय?
कोऑर्डिनेशन कमिटी आहे, त्यानंतर इथं कन्व्हिनर आहे किंवा अजेंडा आहे, यावर अगदी चांगल्या रीतीने सविस्तर चर्चा आजच्या या अधिवेशनाच्या सगळ्यात महत्त्वाच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि सगळ्या पक्षांचे नेते आपापले विचार ठेवून त्यावर एकमतानं निर्णय होईल आणि या ज्या गोष्टी माध्यमांद्वारा विचारल्या जात आहेत त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला दुपारी अडचण आहे, त्यामुळे संयोजक पद जे आहे ते अडचण असल्यामुळे संयोजक पद जे आहे ते आज होऊ शकत नाही, अशा प्रकारचं चर्चा आहे. अशा प्रकारच्या वावड्या किंवा अशा प्रकारच्या गोष्टी या समोरून जे आमचा विरोध करतायत त्यांच्यातर्फे पेरण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारचं कुठचंही नाही आहे. सगळं व्यवस्थित चांगल्या रीतीनं एकमेकांना होत आहे. फार प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर चांगली सखोल चर्चा होते आणि आपल्याला लवकरच दुपारनंतर हे झालं की आपल्याला सर वन नेशन वन इलेक्शन्सवरती सेंटर जे आहे ते कायम आहे आणि त्याच्यावरती आता एक कमिटी देखील तयार करण्यात आलेली आहे. आगामी या संपूर्ण वर्षामध्ये 5 राज्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यातच विरोधकांना शह देण्याकरता एक देश एक इलेक्शनची संपूर्ण तयारी जी आहे ती केंद्राकडनं केली जाते. एकीकडे इंडिया बैठक आणि दुसरीकडे ही विरोधकांना शह देणं म्हणजे तुम्ही राजकीय खेळी प्रत्येक गोष्टीमध्ये करताय. वन नेशन वन इलेक्शन याचं प्रत्येक पार्टी याबद्दल प्रत्येकाचं मत आहे. मत विचारात घेतल्याशिवाय किंवा सखोल त्याचा ज्यावेळेला तुम्ही हे करणार विचार करणार त्यावेळेला आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत कशा रीतीनं या एवढ्या मोठ्या निर्णयाला सामोरं जाणार, कशा रीतीनं हा निर्णय घेऊ शकाल याचं फार महत्त्वाचं चिंतन होणं मंथन होणं हे गरजेचं आहे आणि एकाकी अशा रीतीने टाकणं मला नाही वाटत अशा प्रकारचं हे केंद्र सर पूरे देश अभी जो बातें हमारे सामने आई नहीं है, आप मीडिया के माध्यम से हमको कह रही हैं तो हम भी इसमें देखेंगे, लेकिन बात साफ है जो भी विचार रखना चाहते हैं वन नेशन वन इलेक्शन तो ये लोगों के लिए भारतवर्ष के लोगों को मतदाताओं को ये सुविधा किस तरह से हो, वो क्या चाहते हैं, राजनीतिक दल जो है राजनीतिक दल के प्रमुख जो चाहते हैं वो क्या उनकी बातें, इसके ऊपर विचार मंथन होना जरूरी है. जहाँ पे एक मत होगा उसके बाद में ऐसे निर्णय लिए जा सकते हैं और मैं नहीं समझता कि जिस तरह से मीडिया में सब बातें आ रही है वो विचार वहाँ पे भी इस तरह से किया जाता है. सर इंडिया गठबंधन के लिए सीट शेयरिंग का फार्मूला किस तरह से पूरे देश के लिए एक साथ तय हो रहा है या अलग अलग राज्यों के लिए अलग अलग है? अलग अलग राज्यों के लिए सीट शेयरिंग फार्मूला अलग अलग बनाया जा रहा है इंडिया गठबंधन के लिए या पूरे देश के लिए एक यूनिफॉर्म फार्मूला? देश के लिए होगा, अलग अलग राज्यों के लिए होगा, क्योंकि जो भी गठबंधन में आज यहाँ पे बातें होंगी वो सभी राज्यों के लिए और पूरे भारतवर्ष के लिए. सर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. अरे काय करताय? सर पुण्यातून सर पंतप्रधान नरेंद्र मोदी वन इलेक्शन put forward to the political parties across the spectrum and then the thoughts, the contributions, deliberation, discussion will take place and then the decision would be arrived because this is though political parties or the central ruling party is deciding unilaterally, that doesn't mean it should be facilitating the voters, it should facilitate the electorate and what base of democracy that Indian democracy believes in the power of the voter and that is Indian. We the Indians will decide. सर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभामधनं निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत, याकडे कसं पाहता? कारण की सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन लोकसभा मतदारसंघातून आता हे नवीन तुम्ही जर याने आणलं असेल तर ते कुठूनही लढवू शकतात. पुण्यातनं लढवा, वाराणसीतनं लढवा किंवा कुठेही कोणी कुठून निवडणूक लोकसभेची लढवावी याच्यासाठी मार्गदर्शक तत्व आपल्या याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे कोण कुठे लढवणार आणि त्याचा परिणाम काय होणार आहे याचं नाही आहे. इंडिया अलायन्स याचा जो इफेक्ट होतो आहे त्यामुळे समोर जे म्हणतायत की पायाखालची वाळू वगैरे जास्ती तिथे आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची शेवटचा फारुख अब्दुल्ला जे आहेत ते म्हणतात ते वारंवार इंडिया आघाडीच्या बैठका घेऊन काही होणार नाही तर त्याच्यासाठी एक कमिटी जी आहे ती स्थापन केली पाहिजे. अशा रीतीने हे नाही आहे. कमिटी स्थापन होणं, वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या हेच खाली येणं हाच एक
जो महत्त्वाचा भाग आहे तोच या बैठकीमध्ये होतोय आणि आपल्याला दुपारनंतर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या. थँक्यू सर, थँक्यू. सह्याद्रीची उंची म्हणजे